बनवलेला आहे, टॉस बनवलेला आहे तो दाखवत आहोत। एका बाजूला किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आहे आणि दुसऱ्या बाजूला 40+ अध्यक्ष चषक। देवरुंग टीमच्या कॅप्टनचा कॉल आहे। किंग ग्रुप आणि तेच आलेला आहे। थँक्यू सो मच बजरंग, आपण बसून घ्यायचं आहे व्यासपीठावर। थोडीशी चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे। मागच्या 2 रात्रीमध्ये खूप चांगला क्रिकेट झालेला आहे। संपूर्ण जगभरामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे। तुम्ही 2 दिवस यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघितली आहे आणि कशी चालली ही स्पर्धा, काय सांगणार तुम्ही? खूप चांगली स्पर्धा आहे। जेव्हा तुम्ही इथे एंट्री केली या आयोजनामध्ये, कोणत्या प्रकारे आयोजन केलेलं आहे? किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? संदीपजी वखारे आणि त्यांची संपूर्ण टीम, मॅनेजमेंट अतिशय जबरदस्त केलेलं आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहात? खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेले आहे संदीप वखारे साहेबांनी। इथं आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। सर्व इम्पॉर्टंट म्हणजे टॉस जिंकलेला आहे। काय डिसिजन असेल तुमचं? क्षेत्ररक्षण करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। समोरच्या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। जर तुम्ही टॉस इथे जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? आमचा निर्णय पण क्षेत्ररक्षणच असता। बॅटिंग करायची आहे, सामना फारच रंगतदार आहे, एकाच परिसरातील दोन्ही संघ आहेत। काय वाटतं संदेश वखारे आणि त्यांची संपूर्ण टीम किंग ग्रुप यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहात, ज्यांनी या प्रकारे हा आयोजन केलेला आहे? किंग ग्रुप आणि संदेश दादा यांचे मी खूप आभार आहे, कारण त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली आणि त्यांची मेहनत बऱ्याच दिवसापासून चाललेली मेहनत आपल्या समोर दिसते। काय मेहनत घेतली असेल, क्रिकेटची स्पर्धा किंवा क्रिकेटचे सामने आयोजन करणं हे काही खाऊ गोष्ट नाही आहे। यासाठी महिने मेहनत करायला लागते आणि ही खूपच मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आम्हाला भाग दिले, त्याबद्दल मी संदेश दादाचा पुन्हा एकदा आभार मानतो। नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला विचारणार आहोत की 4 षटकामध्ये तुम्ही किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा कोपर संघाला? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आपण। पूर्ण टीम पॅक आलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि खेळाडूंना काय सांगणार तुम्ही? काय ना, पूर्ण पॅक आहे। नक्कीच तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत। मात्र आपल्यासोबत देवरुंग टीमचे नक्कीच खेळाडूच म्हणूया, कारण की ड्रेसिंग मध्ये आहे। सर्वप्रथम तुझं नाव काय? मार्तंड शरद गोडे। कसं वाटतंय तुला, पप्पांच्या बरोबर तू या स्पर्धेमध्ये आलेला आहे आणि संदेश अंकल यांनी हा एवढा मोठा शो केलेला आहे, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? खूप चांगले वाटले। नक्कीच तू आज शेवटपर्यंत थांबणार आहेस आमच्यासोबत? हो। क्या बात आहे, पहा उत्साह आहे त्याच्या मनामध्ये आणि नक्कीच त्यांनी सांगितलं की आम्ही शेवटपर्यंत इथे थांबणार आहोत। एक गिफ्ट आहे, आपण तो गिफ्ट इथे देणार आहोत। मी विनंती करतो या नक्कीच आपण आमच्या शुभास्ते देऊया। विनिंग टॉस करणाऱ्या नक्कीच कॅप्टनला हा गिफ्ट आणि भरपूर खुश आहे। तर मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉस देवरुंग 40+ संघाने आणि पहा या स्पर्धेचे आयोजक संदीपजी वखारे साहेबांच्या माध्यमातून कॅश 100 रुपीज जे आहेत या लहान खेळाडूला इथे देत आहोत आपण। खूप खूप अभिनंदन। टॉस जिंकलेला आहे देवरुंग टीम संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। चालू सामना आहे, तर आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सुभाष धुमाल यांच्यासोबत। धन्यवाद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्येषु सर्वदा। अच्छा, तिसऱ्या दिवसाला इथे आपण सुरुवात करतोय। इथे पहिल्या डावामध्ये
अगदी धावा ज्या आहेत 55 धावा बनवलेल्या आहेत आणि 56 धावांचा टार्गेट इथे ठेवण्यात आलेला आहे. योगेश पाटीलची खूप चांगली बॅटिंग तुम्ही बघितली. आता वेळ झालेली आहे ज्वाली कामतकर संघाची बॅटिंग बघण्याची. संतोष पहिला चेंडू टॉप एज, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडू खाली आहे. झेल सुटली गेली आहे पहिल्या चेंडूवर. असं वाटत होतं की हा विकेट चालून आलेला आहे. सर्वांनी सेलिब्रेशन देखील सुरू केला होता. मात्र एका एक पिक्चरमध्ये विकेट किपरला आपण बघितलं की चेंडूपर्यंत पोहोचला नव्हता. तरी ते सुरुवात श्री गणेशा पहिली धाव स्कोरवर लागलेली आहे. सचिन पाटील याच्या माध्यमातून 7-18 इनिंग सुरू झालेली आहे. नेहमीप्रमाणे कॉमेंटर्स सांगत असतात की तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे पहिल्या 3 षटकांसाठी. तर 15 मिनिटामध्ये 3 षटक तुमचे कंप्लीट होणं फार महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा हा षटक सुरू आहे. कामतगर संघ बॅटिंग करत आहे, म्हणजे हा सामना रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. वॉड कॅच, जबरदस्त झेल पाहायला मिळाली आणि बॅटर बॅक टू डग आउट विनोद पाटील. आहे गरिबीची त्याला जाण, आगरी समाजाचा अभिमान. मान्य परत त्याला मान, मान दिलाचा तो धनवान. भिवंडी शरण नगर सेवक आहे एक नंबर थँक्यू कामाचा. सो मच डीजे सूरज. अप्रतिम कॅच पाहायला मिळाली. पहिला चेंडू, पहिला जीवनदान आणि त्यानंतर दुसरा चेंडू लगेचच कमबॅक पाहायला मिळाला संतोष मडवी यांचं. आपण सामना पाहता बंद्रा मारुती काल्लेर अगेन्स्ट जॉली स्पोर्ट कामतगर. लक्ष फार मोठा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिला विकेट अगदी लवकरच पडलेला आहे कामतगर टीम संघाचा. आणि मी म्हणेल की विनोद पाटीलने थोडीशी घाई केली. इनफिल्डच्या वरतून डिस्टन्स कव्हर करू शकले नाही तिथे. क्षेत्ररक्षक सज्ज होता, त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि एक पहिली झेल इथे पाहायला मिळाली. न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025चा आजचा 3रा दिवस आणि पहिल्या सामन्याला आपण इथे एन्जॉय करतोय. संतोष मडवीची चांगली गोलंदाजी तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने न्यू बॅटर तालुका क्रिकेटमधील नामांकित असा खेळाडू विलास पाटील अर्थात विलास बालू सज्ज होतं खेळण्यासाठी. फुलटा चेंडू स्वीप केलाय, गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे चेंडूपासून, खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, येतोय खणखणीत चौकार. दादा आमचा हाय दिलदार, त्याच्या नावाचा जय जयकार. त्याला आहे सर्वांची जाण. कडक कडक सुरुवात केली इथे विलासने. जबरदस्त हा स्वीप स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चौकार. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक भरपूर दूर होता, मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जर जागेवर उभा असता तर कदाचित हा चेंडू अडला असता. मात्र थोडंसं पुढे आला, त्याचं कारण चेंडू बाजूने निघून गेला. याला म्हणतात 1-2 का 4. संतोष मडवी राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर निघून त्या प्रकारेच अंदाज तोच आहे. पुराने चावल आपल्या रंगामध्ये बॅटिंग करत असताना विलास बालू. गुड शॉट. आहे एक नंबर कामाचा. त्याच्या डोईवर आशीर्वाद आहे शिर्डीच्या साईचा. थँक्यू. भिवंडीमध्ये ना अधिक असे प्लेयर आहेत की ज्याने आपला बॉडी लँग्वेज जो आहे व्यवस्थितरित्या ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये विलास बालूचं नाव, त्याचबरोबर असे अनेक खेळाडू आहेत. विलास बालू याची सुरुवात अप्रतिम राहिली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. गॅप शोधले जातात, गॅपमध्ये चेंडू खेळले जात आहेत. ज्या प्रकारची फिल्डिंग लावली आहे ना त्या प्रकारचीच बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी संतोष मडवीचं काय प्लॅन असेल या चेंडूवर, कारण की 9 धावा आलेल्या आहेत. विकेट जरी मिळाल्या मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा ज्या पाहिजे होत्या सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड लागलेले आहेत. मॅचचं गोल्डन विकेट असेल विलास पाटील याचं. तुम्हाला जर सामना जिंकायचा तर हा विकेट घेणं फार महत्त्वाचं आहे.
पुढे एकदा कट केले पहा, टेक्निकल याला म्हणतात की डोक्याचा वापर करणं. मात्र थोडंसं स्ट्रोकमध्ये थोडीशी जान असती ना तर कदाचित हा चेंडू बाउंड्रीपर्यंत नक्कीच गेला असता. स्ट्रोकमध्ये पॉवर नव्हती तितकी. धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. एक गडी बाद आहे. सचिन पाटील स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय. पहिला धाव त्यांच्या बॅटनं आला होता. संतोष मडवी पुढचं चेंडू ब्लॉक हॉलमध्ये स्वतःला यॉर्क करून घेण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव आली आहे शेवटच्या चेंडूवर. आणि आता षटक जो आहे समाप्त झालं पॉवर प्लेचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत ते म्हणजे 11 धावा. 5 मिनिटं प्रॉपर इथे घेण्यात आलेली आहेत. फिल्डिंग करणाऱ्या संघाला लक्षात घ्यायचं काल्ले टीम की आपली 5 मिनिटं पहिली समाप्त झालेली आहेत. तर आपण आपला शतरक्षक त्वरित लावून घ्यायचं आहे. या मॅचचे पंच आपण पाहतोय सुरेश घरज सर आणि त्याचबरोबर सुनील म्हात्रे. मजबूत काडिगे अंपायर. एक चांगला व्यक्तिमत्व असं आम्ही नेहमी म्हणत असतो सुनील म्हात्रे सरांना. त्याचबरोबर भाऊ पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत तिसरे पंच. तालुका क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेटला जेव्हापासून सुरुवात झाली आहे मित्रांनो तेव्हापासून या पंचांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे या संपूर्ण संघटनेमध्ये आणि त्यांचा उल्लेख आपण नेहमी करत असतो. मग 40+ची स्पर्धा असो किंवा भिवंडी इमर्जिन, भिवंडी सिटी इमर्जिन, मग ग्रामीणचा क्रिकेट असो, मग ओपन क्रिकेट असो, मग या मॅचेसमध्ये देखील हे हंपर तुम्हाला पाहायला मिळेल. हरीश गोलंदाजीसाठी आलेला आहे. हरीश जोशी. पाहूया अनुभव किती आणि किती धावांवर थांबवेल कामतगर संघाला टीम काल्लेर. कारण की 56 धावांचा टार्गेट आहे. अब तक 56 धावा बनवायचे असतील तर अटॅक होणं फार महत्त्वाचं आहे. अस्किंग रन रेट आता भरपूर वाढला गेला कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त अल्पेश सांगितले 11 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजीला सुरुवात करायचे. टाइम आपला ऑन आहे. 6 मिनिटं आपण ऑलरेडी घेतलेले आहात. पुढचं चेंडू ऑफ स्टिकचा चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 44 धावा 18 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे आहेत. नेक टू नेक फाईट करावी लागेल आणि खेळपट्टी सचिन आणि त्याचबरोबर विलासला शेवटपर्यंत थांबावा लागेल. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला हुक करायचं होतं बॅटवर आला नाहीये. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही डॉट खेळू शकत नाहीये कारण की टेनिस क्रिकेट बॉल म्हटलं की बॅटरचा फेवरेट चेंडू हा टाकला जातो आणि त्याच्यावर कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हा चेंडू डॉट झालाय. आता 17 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 44 धावा डिफेन्स करायचे ते म्हणजे काल्ले टीम संघाला. हो 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 समोर उडवलाय. मोठा फटका आलाय की काय पाहूया आपण. तिथे मला वाटतं झेल सुटली आहे कारण की आमच्या उजव्या बाजूला थोडंसं आमचं बॅनर्स आहे या स्पर्धेचं. हॅलो या ठिकाणी सन्माननीय रमेशजी पाटीसाहेब बंद्रा मारुती कालेरचे कोच यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. रमेशजी पाटीसाहेब कोच बंद्रा मारुती कालेर आपलं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचे आयोजक संदेश वगारे जे मित्र देखील आहेत त्यांना विनंती या व्यासपीठावर. यस पुन्हा एकदा चेंडू काऊ कॉर्नरमध्ये हा खेळलेला स्ट्रोक आहे. डीप मधून शतरक्षक पोहोचलाय मात्र पहा सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळाली. विलास बालू याच्या माध्यमातून धावा झालेल्या आहे. धावफलकावर एक्सपर्ट स्कोरर अल्पेश सांगत आहे 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. फाईट बॅक करावा लागेल. एखादा मोठा फटका येणं फार महत्त्वाचं आहे या षटकामध्ये कारण की ऑलरेडी 3 चेंडू झालेले आहेत आणि 4 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा प्ले अँड मिस डॉट चेंडू. समीकरण आता थोडंसं कटिंग झालंय मात्र हा मिशन कंप्लीट करू शकतो कामतगर. येणाऱ्या बॅटिंगमध्ये जबरदस्त खेळाडू येणं बाकी आहेत. अरविंदचं देखील येणं बाकी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज हरीश जोशीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. मोठा फटका खेळलाय. मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आलाय. झेल सोडली गेले आणि 2 धावा देखील पूर्ण. 3रं धाव घेण्याचा प्रयत्न. आता काय घडलं. कोणता बॅटर आउट आहे नक्कीच पंचांना बघायचं आहे की क्रॉसिंग झाली की नाही दोन्ही खेळाडूमध्ये. भाऊ पाटील आम्हाला निर्णय सोपवतील. तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू.
नक्कीच तिसरा धाव जो घेण्याचा प्रयत्न केला होता कुठेतरी धोका निर्माण केला होता. तर पाहूया काय घडलंय, कोणता बॅटर सेफ आहे, कोणता बॅटर आउट आहे. आजचा तिसरा दिवस किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स बोविस किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट हे पाहू शकता आपण. रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये दाखवला जात आहे. वेलकम सुस्वागतम आदरणीय रमेशजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. आवडास विनंती आपण स्थानापन्न व्हावं. सचिन हा खेळाडू आऊट झालेला आहे. मोठा झटका लागला इथे कामतगड टीम संघाला. नक्कीच या ठिकाणी उपस्थित आदरणीय शरद दादा घोडे सन्मान्य उद्योगपती आहेत देवरुंग गावचे, तसेच भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून एक खेळाडू म्हणून व्यासपीठावर आलेले आहेत. किंग ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष संदेश वखारे यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करूया. किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. भिवंडी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती लायना भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा तिसरी रजनी आणि व्यासपीठावर आमचे खेळाडू मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. तसेच आदरणीय रोहिदाजी घोडे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर रोहिदास घोडे साहेबांना देखील सन्मानित करण्याची विनंती मी संदेश वगैरे आपणास करतोय. तसेच आमचे सन्माननीय बाळाराम मेहर साहेब यांना देखील आपण सन्मानित करूया. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण पुढे यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये व्यासपीठावर विराजमान मान्यवरांना केलं जात आहे सन्मानित. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. 12 चेंडू 39 धावांचं समीकरण आहे. राजू केने, सन्माननीय राजू केने यांना विनंती असेल पुढे यायचे आहे देवरुगावचे, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर दिलीप गोडे यांना देखील विनंती असेल पुढे यायचं आहे. संदेश वखारे यांचा रेकॉर्ड ब्रेक सत्कार या वर्षी होणार आहे या मॅचमध्ये, या टुर्नामेंटमध्ये, कारण की प्रत्येक खेळाडूला सन्मान आणि 40+च्या ह्या खेळाडूचा सन्मान म्हणजे आपल्या सर्व स्पर्धेचा सन्मान होणार आहे. दशरथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत खेळाडू, त्यांना देखील आपण करूया सन्मानित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. गुरुनाथ पाटील इताडे यांना देखील विनंती असेल आपण या. गुरुनाथजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. इताडेच्या खेळाडूंचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर नीलकंठ चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. नीलकंठ चौधरी या पुढे. त्यानंतर सदानंद केने, देवानंद थांडगे यांना देखील विनंती असेल की अनुक्रमे आपण पुढे येऊन ज्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यानंतर रमेश दादा पाटील अच्छा या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. बंद्रा मारुती कालेर या संघाचे कोच आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत कालेर गावचे, त्यांना देखील करूया आपण सन्मानित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर पुढील खेळाडूंना आपण देवरुंगावच्या सन्मानित करायचं आहे. संदेशजी वखारे अध्यक्ष किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि अर्थातच युवक काँग्रेसचे देखील तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते
हा सन्मान केला जात आहे. सर्व खेळाडू आणि अर्थातच प्रत्येकाचा सन्मान 40+ क्रिकेट वीरांचा हा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इताडीचे आणखी खेळाडू आहेत त्यांना विनंती यापुढे. हा सन्मान तुमच्या खेळाचा आहे. आठ चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. नवनाथ पवार यापुढे. नवनाथजी या. नवनाथ पवार यांना देखील सन्मानित केलं जात आहे. पंचवीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि खेळपट्टीवर सध्या तरी 2 षटकार अरविंद याच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. अशी किरण कामतगर संघाचे आहे. अरविंद रविकांत पाटील देखील स्टेजवर उपस्थित आहेत. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. किंग ग्रुप महाराष्ट्र जजित 40+ अध्यक्ष चषक 2025 तिसरी रजनी. सन्मान्य अध्यक्ष संदेजी बकारे त्यांचे सर्व सहकारी आपण नक्कीच पाहत आहोत. विक्रम नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील सर्वांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. चला जाऊया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये. या संदेश पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच मनोहर तरे सर. मॅच गरम झाली आहे. 8 चेंडू 25 धाबा. अजून एक चांगला स्ट्रोक कॉर्नर मध्ये खेळला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र नकारला गेला विलास बालू यांच्या माध्यमातून. एक धाव ऍड होते. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 32 धाबा. इक्वेशन 7 चेंडू आणि 24 धाबा. पहिल्या डावामध्ये विलास पाटील याच्या अगेन्स्ट 24 धाबा आल्या होत्या. नक्कीच पाहूया आता विलास पाटील अर्थात विलास बालू आपल्या संघासाठी किती धाबा बनवणार आहेत. सध्या तरी त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. फार अपेक्षा आहे टीमला. गोलंदाज मिथुन तरे. ऑफस्टिकचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. खूप चांगला चेंडू शेवटचा पाहायला मिळाला. षटक इथे कंप्लीट झालेले आहे. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 32 धावा. नक्कीच मैदानामध्ये थोडीशी टीम मीटिंग आपण कमी करा. वेळ अगदी आपण बरोबर घेतलेला आहे, काही हरकत नाही आहे. 15 मिनिटं आपण बरोबर घेतलेली आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेल्या तोपर्यंत मनोहर तरे सर काही सत्कार असेल तर अजून आपण करून घ्यायचेत. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. आपण पाहत आहोत भिवंडी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अर्थातच लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे साहेबांच्या गौरवार्थ या भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं आयोजन 40+ क्रिकेट स्पर्धेतील पहिल्यांदाच आपण या रजनीमध्ये अर्थात या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक, पहिला चौकार, पहिला षटकार याला देखील बक्षीस आहे. 50वा चौकार, 50वा षटकार. विशू गुळवी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. विशू गुळवी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. चला आपण मॅचला फोकस करू. येणारे 6 चेंडू आणि येथे आमची धावांची आवश्यकता जी आहे आमचे अल्पेश सांगत आहेत ती म्हणजे 24. म्हणजे 4 मोठे फटके मॅच इथे समाप्त करू शकतो. मात्र हे देखील विसरून चालणार नाहीये. शेवटचा गोलंदाज कोण आहे तर राजन काले टीम संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू सध्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. नंबर 1 परफॉर्मन्स झालेला आहे चालू अंगमामध्ये या काले टीमचं. आणि दुसऱ्या बाजूला किलर स्टिक टीम आहे कामतगर, जॉली कामतगर आणि बंद्रा मारुती काल्लेर. हा सामना तुम्हाला पाहायला मिळत आहे. चला मॅच सुरू करा आपण. 6 चेंडू 24 धाबा. पहिला चेंडू फुलटा चेंडू आणि फुल टोल, कारण की चेंडू चाललाय सीमारेखा पार आणि स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू बीमर आहे. नो +4. 5 धाबा धावफलकावर लागलेल्या आहेत. कमॉन डीजे. मोडेल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा. मोडेल पण कधी थँक्यू. वाकणार नाही असा-
नुकताच गुढीपाडवा सण जो आहे आपला हिंदू सण समाप्त झाला आणि असं वाटतं की बोनस काल्हेर संघाने आता दिलेला आहे कामतगड संघाला, कारण की चुकीचा चेंडू याला क्रिकेटमध्ये म्हटला जातं. भीमर चेंडू, आता फ्रीट असेल पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटर अरविंद असेल खेळपट्टीवर. फ्रीटचा चेंडू, इथे पहा काय घडलंय. फनसाने इशारा गेली का हा चेंडू स्वेर आहे, वाईड आहे, म्हणजेच फ्रीट कंटिन्यू असणार आहे. उघडा डोळे नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट चेंडू खेळण्याकरिता अरविंद पुन्हा एकदा आपल्या अंदाजामध्ये सज्ज असेल. 18 धावांची आवश्यकता आहे आणि कम्प्लिटली 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ हो हो हो, दबावामध्ये इथे पाहायला मिळते गोलंदाज. बॅक टू बॅक दुसरा हा वाईट आहे. पहिला चेंडू नो टाकला, त्याच्यावर चौकार आला आणि त्यानंतरचे 2 वाईट. कंटिन्यू आहे फ्रीट. 17 धावांची आवश्यकता. खतरा हा आकडा आता आलेला आहे दोन्ही संघांच्या अंगावर असं म्हणू शकता आपण. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं मनोधैर्य वाढवला गेला विलास बालू यांच्या माध्यमातून बॅटर अरविंदचं, की आप कर सकते हो. ओ हो, ये भी जाएंगी बाहर. भिंगरी है भिंगरी. क्या बात आहे, मूड बनवलेला आहे या खेळाडूने. एका एक पिक्चर मध्ये पाहायला मिळालं अरविंद आणि जबरदस्त यादगार इनिंग. संदेश वकारे यांच्या बिग शो मध्ये किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये हा ताबडतोब उत्तर देणारा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय अरविंदच्या माध्यमातून. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलाय. समीकरण आता सोपं झालंय. अल्पेश सांगत आहे फक्त 11 धावांची आवश्यकता आहे आणि 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडीशी आता चर्चा होत आहे गोलंदाज सोबत. गोलंदाज अनुभव आहे गोलंदाजाकडे, कधीही कमबॅक करू शकतोय, विकेट कधीही घेऊ शकतो हा गोलंदाज. मॅच समाप्त झालेला नाहीये. दुसऱ्या चेंडूची मागणी केली आहे, चेंडू भरपूर दूर निघून गेलाय, पुन्हा आला नाही मैदानामध्ये. आमचे व्हॉलेंटियर्स आपण चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. अरविंद असंही टेनिस क्रिकेट बॉलमध्ये एक मोठा नाव आहे. जॉली कामतगड संघाचा भरपूर वर्ष क्रिकेट त्याने खेळलं. आजही तो 40+ क्रिकेट खेळतोय. ॲज अ फिटनेस, प्रत्येक खेळाडूचा फिटनेस फार महत्त्वाचा आहे. म्हणून सर्व व्यवसाय कामधंदे करूनच हे खेळाडू एकत्र येऊन खेळत असतात. तर अजूनही येणारे 11 धावांना कोणत्या प्रकारे डिफेन्स केला जाईल राजन पाटील याच्या माध्यमातून पाहूया आपण. प्रभाकर भोईर खेळ बाकी आहे. प्रभाकर भोईर बिनार टीमचे कॅप्टन आहेत, त्यांना विनंती या व्यासपीठावर. हा स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, हलकासा मिसफिल्ड आहे आणि पहा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. प्रत्येक खेळाडूवरती दबाव आलेला आहे असं म्हणूया काल्हेर टीम संघाच्या माध्यमातून. 4-9 हा इक्वेशन आलेला आहे. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. डॉट चेंडू मॅच मध्ये थोडंसं पारडं जड होऊ शकतो उद्या काल्हेर टीम संघाचा. अजूनही 50-50 अवस्थेमध्ये मॅच आहे. राईट हॅम ओथ विकेटने मोठा फटका खेळलाय समोर. शतरक्षक आहे, फक्त बघत राहील चेंडू गॅप मधून. 1 बाउन्स येतोय, खणखणीत चौकार. त्याच्या डोईवर आशीर्वाद आहे शिर्डीच्या साईचा. गरिबांचा दाता मनाचा मोठा. थँक्यू डीजे. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अरविंद साठी. महेश मात्रे आणि राम पाटील दोन्ही संघाचे ट्रेल्समॅन आमच्या सोबत आहेत. ते देखील जवळून बघतायत मॅच की नक्की घडलं तरी काय. कारण की जेव्हा मॅच सुरू झाली होती पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या, त्यानंतर 6 धावा आल्या आणि त्यानंतर मिथुनने मॅच सुरू केली, 15 धावा खर्च केल्या आणि राजनने पहिला चेंडू भीमर टाकला. तिथे मॅच येथे कामतगड संघा पक्षाकडे आले. आता येणारे चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 3 आणि धावांची जी आवश्यकता आहे ती 5. अजूनही मॅच समाप्त झाली नाहीये मित्रांनो. मॅच बनू शकतो. विकेट फार महत्वाचा आहे. मॅचची गोल्डन विकेट असेल अरविंदची. विकेटसाठी हा चेंडू टाकावा लागेल. यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागेल इथे गोलंदाजाला. राजन पाटील फुलटा चेंडू. व्हॉट अ स्टार्ट अँड व्हॉट अ स्टॉप. मॅच फिनिश. काम तमाम.
ओ माय गॉड, काय बॅटर आहे. सर्व गोलंदाजी झोप उडवली या बॅटरनी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अरविंद साठी. मैन ऑफ द मैच नो डाउट, जिसने इस टूर्नामेंट में हाईलाइट क्रिकेट खेला, नाम है अरविंद, इज अ मैन ऑफ द मैच. ओवर टू मनोहर तरे सर. हो. आणि 40+ क्रिकेटच्या इतिहासामध्ये आज ही फलंदाजी बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहतो की क्रिकेटची उंची किती मोठी झालेली आहे. अभिनंदन. नक्कीच या ठिकाणी पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या मॅचने ही रंगत आणलेली आहे. क्या बात है, क्या बात है. सो अभिनंदन टीम कामतघर. शरद म्हात्रे दादा अध्यक्ष आहेत आणि अरविंदसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्याने आणलेलं आहे. प्रेम आहे, क्या बात आहे. तुम्ही बसून घ्या, तुमच्या शुभ हस्ते आपण बक्षीस देखील देऊया. दया भंडारी साहेब माजी उपसरपंच तसेच राजन डी यांना विनंती, आपण स्टेजवर आपला सत्कार या ठिकाणी आपण करू. राजन आर, यस, राजन डी, राजन आर, दया भंडारी, शैलेश